डॉक्टर अशोकानंद सरांबरोबर आमचे HOD सरांकडे. सर, आपला जन्म कुठे झाला व बालपणीचा प्रवास सांगा. मी सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये भाडळे या गावी माझा जन्म झाला आणि माझं प्राथमिक शिक्षण तिकडेच झालं. त्याच्यानंतर मी माध्यमिक शिक्षण जे आहे ते पुण्यामध्ये झालं. नंतर मग कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये झालं आणि मेडिकल कॉलेजचं शिक्षण हे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला झालं. सर, आपल्या बालपणीचा काही प्रवास, अडचणी? बालपण, सगळ्यांचं बालपण जसं असतं तसं माझं पण बालपण होतं, एन्जॉयबल. अगदी आय हॅड व्हेरी व्हेरी गुड मेमरीज ऑफ माय चाइल्डहूड आणि आय रिअली चेरिश दोज मेमरीज. सर, आपण MBBS मध्येच यायचं का ठरवले, की आई वडिलांचं अशी स्वप्न काही होतं? आईवडिलांचं स्वप्न तसं नव्हतं. MBBS ज्यावेळेला मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेला वेन आय सी दोज मेडिकल स्टुडंट गोईंग टू द ससून हॉस्पिटल ऑर BJ मेडिकल कॉलेज, आय यूज टू रिअली ॲडमायर देम. आय यूज टू लाईक इट अँड दॅट इज वेन आय थॉट, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण पण डॉक्टर व्हावं आणि त्याप्रमाणे ग्रेड्स होते, त्याच्यामुळं असं वाटायचं की वी कॅन. सर, आपण PG मध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ बनायचे हेच का ठरवले? असं काही पर्टिक्युलर रिझन नव्हतं स्त्रीरोग. इनफॅक्ट ॲक्च्युली देर वॉज अ लास्ट मोमेंट चॉईस. आय वॉज गेटिंग इन टू अदर ब्रांचेस ऑल्सो, पण मला हेच मिळत नव्हतं. म्हणजे मला असं शेवटपर्यंत मला कुठली ब्रांच घ्यावी असं सुचत नव्हतं आणि शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून पिडियाट्रिक पहिले टाकलं आणि OBGY दुसरं टाकलं आणि थर्ड मेडिसिन टाकलं. मग मला पिडियाट्रिक मिळालं नाही, OBGY मिळालं म्हणून मी घेऊन टाकलं. त्यावेळेला द थिंग व्हेरी डिफरंट. त्यावेळेला आमचं जे PG ॲडमिशन्स असायचं तर ते तुमच्या फायनल MBBSच्या त्या सब्जेक्टच्या मार्क्सवर असायचं. त्याच्यामुळे मला पिडियाट्रिक तर नाही मिळालं पण OBGY नक्कीच मिळालं. सर, पिडियाट्रिक्स मिळाले नाही म्हणून काय निराश झाला? बिलकुल नाही. आजची मुलं कशी लगेच OBGY घ्यायला की नको हे करतात, तसं काही नव्हतं. तुम्ही युअर वेलकम. मला इनफॅक्ट ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेला इनिशियली ऑफकोर्स म्हणजे वेन आय वॉज इंटर्न आय वॉज टोटली रिलक्टंट. आय नेवर थॉट दॅट आय वुड बिकम अ ऑब्स्टेट्रिशियन ऑर गायनेकॉलॉजिस्ट. पण ज्या वेळेला मी शेवटच्या दिवशी ज्यावेळेला मी OBGY घेतलं, देन वेन यू स्टार्ट वर्किंग इन OBGY यू स्टार्ट लाईकिंग इट. आपल्या MBBS व PGचे काही गमती सांगाल? तशा गमती वगैरे अशा काही नाहीत. नेहमी म्हणजे इतर लोकांच्या जशा गमती असतात तेवढ्याच आमच्या गमती होत्या. स्पेशल असं काही नव्हतं. सर, आपली एक गुड बॉय व अतिशय शांत स्वभावाचे HOD अशी आपली एक इमेज आहे. यामागचे कारण व शिस्त ही कशी बनली? मी गुड बॉय पण नाही आणि शांत स्वभावाचा पण नाही आहे. म्हणजे काय पहा, आपण सगळेजण त्या ह्याच्यातून गेले जाते. मी आय वॉज अ स्टुडंट, I was a resident doctor, then I became lecturer, then I became associate professor, then I became a professor, and then I became HOD. Now, at each level, तुम्हाला काय असतं की तुमचं एक हे असतं की तुमच्या सिनियर्सकडून एक अपेक्षा असते की माय सिनियर शुड बिहेव विथ मी इन दिस वे, दे शुड बी लाईक दिस. आणि माझ्या सिनियर्सकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मी सिनियर असताना पूर्ण करायचा मी प्रयत्न करायचो. सर, आपले सिझेरियन सेक्शन व ऑपरेटिव्ह सर्जरी याची संख्येवारी सांगाल? संख्येवारी आपल्याला काहीच नाही सांगता. आपण तेच करत आलो, त्याच्यामुळे संख्या आपण कधीच बघितलं नाही, कधी मोजलीच नाही. सर, लहानपणापासून म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग वी आर डुईंग इट, पण किती केले असं सांगता येणार नाही, पण केले तशा भरपूर केले. सर, आपल्या नावाचं पेटंट ARE स्टिच याच्या मागची संकल्पना? सर, त्याच्यामध्ये इट वॉज नेव्हर अ प्लॅन्ड वन ॲक्च्युली. इट वॉज बाय यू कॅन से बाय फ्लूक. काय झालं की ते आपल्याच रुग्णालयातले एक सिस्टर्स आहेत, तर त्यांचं ज्या वेळेला त्यांची सेकंड प्रेग्नन्सी होती आणि फर्स्ट प्रेग्नन्सी बाहेर झालेली, प्रेग्नन्सी आणि सिझेरियन झालं होतं आणि OPDमध्ये त्या असताना OPDमध्ये त्या वर्किंग करत होत्या आणि त्यांनी माझ्या युनिटला
नाव नोंदणी केली. आता ज्यावेळेला त्यांनी नाव नोंदणी केली तर त्यावेळेला मला आम्ही प्लॅन केलं होतं की त्याला बाबा सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया आहे, प्रिव्हियस सिझेरियन आहे, प्लासेंटा अँटेरियर आहे आणि त्याच्यामुळं आपण नेहमीचं जे असतं ते सिझेरियन हिस्टेक्टमी ते करायचं असतं. आम्ही पण त्यांना तशीच कल्पना दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांचं मेंटल प्रिपरेशन केलं होतं, आमचं मेंटल प्रिपरेशन झालेलं होतं आणि ॲट अराउंड 36-37 वीक्स त्यांना आम्ही सिझेरियन घेतलं. सिझेरियनसाठी प्लॅन्ड घेतलं. प्लॅन्ड घेतल्यानंतर सिझेरियन सेक्शन प्लॅन केल्यानंतर ऑन द टेबल प्लासेंटा अँटेरियर होता आणि वी हॅड टू गो थ्रू द प्लासेंटा टू डिलिव्हर द बेबी. आणि वन्स यू गो थ्रू द प्लासेंटा त्यावेळेला काय होतं की प्लासेंटामधून ब्लिडिंग खूप होतं आणि ज्यावेळेला ब्लिडिंग खूप होतं त्यावेळेला तुम्हाला तो दुसरा प्लासेंटा काढावाच लागतो. म्हणून आम्ही तो दुसरा प्लासेंटा काढला आफ्टर द डिलिव्हरी ऑफ अ बेबी. आणि हे केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ते ब्लिडिंग जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही काही स्टिचेस घेतले. स्टिचेस घेतल्यानंतर मग ब्लिडिंग काही कंट्रोल नाही झालं. मग पॅक केलं. त्यावेळेला आमचे डॉक्टर कोल्हे सर होते, चीफ अनेस्थेटिस्ट. इनिशियली तर त्यांनी काही नाही सांगितलं, नंतर सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर हिस्टेक्टमी करून करा कारण का पेशंटचं ब्लड लॉस जास्त होतं आहे. तर मी म्हटलं की तुम्ही मला थोडंसं टाईम द्या. तो आय टूक सम मोर स्टिचेस आणि स्टिचेस मोर घेतल्यानंतर परत बघितलं तर परत ती ब्लिडिंग होत होती. मग नंतर मी पॅक केलं आणि त्यावेळेला मग विचार केला, शांत बसलो 5 मिनटं 10 मिनटं बिकॉज शी वॉज नॉट ब्लिडिंग बिकॉज आय हॅड पॅक्ड इट. तर त्यावेळेला त्यांनी मी विचार केला की मी जे लोअर सेगमेंटला जो सप्लाय करणारं आर्टरी असते ती आर्टरी तर मी ऑक्लूड केलेली आहे आणि ती आर्टरी ऑक्लूड केलेली असताना मग ब्लिडिंग जर होत असेल तर त्याचाच अर्थ असा की देर मस्ट बी अनादर सोर्स ऑफ अ ब्लिडिंग. तो अनादर सोर्स ऑफ अ ब्लिडिंग असेल तर मग तो त्या वेसल्स कुठून येणार आहेत तर त्या वेसल्स येतील लॅटरली. मग त्या वेसल्स लॅटरली येणार असतील तर मी विचार केला की सपोज if I occlude those vessels, the bleeding should stop. माझ्या पुढे एक क्वेश्चन हे होतं, फक्त क्वेश्चन मार्क एकच होता की प्लासेंटा मॉबिडली अधरंट होता, एकदम थिन पेपरी थिन अँटिरियर सेगमेंट होतं, लोअर युट्राइन सेगमेंट होतं अँटिरियर, तर मग कट थ्रू होईल. पण तरी पण ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि मी ज्यावेळेला ट्राय केला त्यावेळेला दोन्ही बाजूचं ऑक्लूड केल्यानंतर द ब्लिडिंग इमिडिएटली स्टॉप्ड. वी वर एबल टू सेव्ह द युटरस अँड दॅट वॉज इन मॉबिडली अधरंट प्लासेंटा. आणि त्याच्यानंतर परत त्यांना एक प्रेग्नन्सी झाली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर सेकंड वॉज कोइन्सिडेंटली अनदर स्टाफ आणि तिला काय होतं की तिला पण अँटिरियर प्लासेंटा होता, तिला पण प्लासेंटा प्रिव्हिया होता. आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की म्हणजे विल डू इट प्रोफॅलॅक्टिकली. अँड वेन वी डिड इट प्रोफॅलॅक्टिकली द ब्लड लॉस वॉज मच लेसर दॅन अ नॉर्मल सिझेरियन विच वॉज अनबिलिव्हेबल. आणि त्याच्यानंतर देन वी स्टार्टेड इव्हॅल्युएटिंग अँड देन वी रिअलाइज दॅट येस when the placenta is previa, the majority of the supply comes from the collaterals, and these collaterals are the ones, if you occlude prior to the placental separation, the blood loss is almost negligible, and that is how it started. And then of course when you do it in a morbidly adherent placenta, like earlier there was morbidly adherent placenta previa म्हटल्यानंतर सिझेरियन सेक्शन, दिस वन सिझेरियन हिस्टेक्टमी. आणि इवन फॉर दॅट मॅटर आत्ता ज्यावेळेला मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला ते दिल्लीचे जे प्रोफेसर आहे HOD किंवा अत्तर प्रोफेसर सांगत होते की बिफोर युअर स्टिच म्हणजे तुमच्या स्टिचच्या अगोदर आवर प्लॅन इज ओनली टू डू अ सिझेरियन हिस्टेक्टमी.
But it's only after that we were able to save the uterus even in a mobily adherent placenta previa. So that is something which was good. तर सहयोगांची साथ आपल्याला मिळाली का व कशी? हो, सहयोगाशिवाय तुम्ही कधीच वर येऊ शकत नाही. इनफॅक्ट आमचं जे काय आम्ही काय चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्या फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झाल्या. स्पेशली रेसिडेंट डॉक्टर्स. तुमची कंपनी असते की तुमचे लोक अराउंड जे असतात त्याच्यामुळे तुमचं घडण होत असतं, तुमची घडण होत असते. आता माझ्याबरोबर जे होते, माझे जे रेसिडेंट्स होते ते दे वेर व्हेरी इनर्जेटिक, दे व्हेरी इन्थुझियास्टिक. आता टू टेल यू द ट्रूथ, प्रथम ज्यावेळेला होता तो त्यावेळेला मला वाटतं अनिल, अगोदर अनिल होता आणि ही इज डुईंग व्हेरी वेल इन तुमचं जे याच्या नीटसाठी असतं ना ते, त्या ह्याच्यामध्ये ही इज वन ऑफ द सेलिब्रिटीज. त्याच्यानंतर गणेश वाकचौरे किंवा असे जे लोक होते की तुम्ही त्याने एक कल्पना दिली तर ती कल्पना कशी प्रत्यक्षात उतरावायची, त्याच्यासाठी काय काय प्रिपरेशन करायचे ते त्यांच्याकडून घ्यायचं. आणि त्याच्यामुळे ते एक आमचे हे. नंतर मग डॉक्टर दीप्ती आणि डॉक्टर अंजू नॉट मंजू, अंजू आणि डॉक्टर दीप्ती इज इन इंग्लंड UK अँड अंजू इज इन टाटानगर हे साऊथ. या लोकांनी त्यांनी तर प्रणच केला की म्हणे की हा पेटंट जो आहे तो हा जो स्टिच आहे तो पेटंट व्हायलाच पाहिजे म्हणे सर, नाही तर देर आर सो मेनी पीपल हू विल टेक दिस अँड यूज देअर नेम. अँड त्यांनी मग सगळं प्रयत्न करून त्यांनी तो स्टिच पेटंट केला. इनफॅक्ट ॲक्च्युली ज्यावेळेला त्यांनी जे ह्याच्यात पाठवलं म्हणजे पब्लिकेशनसाठी पाठवलं तर त्यावेळेला पब्लिकेशनसाठी पाठवल्यानंतर ते रिव्ह्यूज जर बघितलेत तुम्ही तर ते रिव्ह्यूजवर तुम्हाला म्हणजे यू विल नो दॅट दीज पीपल हॅव रिअली ट्राईड. आणि दे गेव दिस ॲज अ तुम्ही गुरुदक्षिणा म्हणतात ना तसं त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्यायचं ठरवलं होतं आणि त्यांनी ते दिलं इनफॅक्ट ॲक्च्युली. आणि नंतर मग कलिग्स असतात, कलिग्स तुमच्याबरोबर, तुमच्यामुळं त्या कलिग्समुळंच तुम्ही मोठे होत असतात. तुम्हाला असं कधीच एकट्यानं काहीच करता येत. जे काही करायचं असेल ते फक्त कलिग्स करतात, तुमचे कलिग्स असतात. त्याच्यामुळे तुम्ही फक्त थोडंसं पुढे असता, पण जे करतात तुमचं थोडंसं आयडिया तुमची असते, पण सगळे मेहनत ते कलिग करतात आणि त्याच्यामुळं तुमच्या आयडियाज प्रत्यक्षात होत येतात आणि त्याच्यामुळं सगळं जे क्रेडिट आहे ते त्यांनाच जातं. आता पेशंटने माझ्यावर विश्वास नसा ठेवला तर ज्या काही गोष्टी मी माझ्याकडून झाल्या किंवा करू शकलो आम्ही त्या गोष्टी होऊ शकल्या असत्या का नाही. इनफॅक्ट ॲक्च्युली ज्यावेळेला आम्ही एक हे केलं होतं, एक 1.5 kg फायब्रॉइड प्रेग्नंट युटरसमधून काढायचं ठरवलं होतं त्यावेळेला हेच लोक होते माझे जे रेसिडेंट डॉक्टर्स होते. त्याच्यामुळं ज्यावेळेला ते पेशंटचं हे झालं दॅट वॉज प्रायमरी, म्हणजे असं त्याच्या अगोदर असं कोणीच केलेलं नव्हतं. किंवा फॉर दॅट मॅटर ज्यावेळेला एकदम फुल टर्म युटरस एवढं ओव्हरहँड ट्युमर ज्यावेळेला आपण विदाउट अ स्टिच ऑन द ॲब्डमेन किंवा स्कार ऑन द ॲब्डमेन तुम्ही ज्यावेळेला खालून करण्याचा प्रयत्न करता किंवा करता त्यावेळेला त्याच्यामागे यांचा सपोर्ट खूप असतो, तुमच्या कलिगचा सपोर्ट खूप असतो. आणि तुमच्या कलेशिवाय तुम्ही ऑब्स्टेटिक गायनेकमध्ये तर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काय पुढे जाता किंवा जे काय करता त्याचं संपूर्ण श्रेय तुमच्या कलिगलाच असतं. आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या कलिगने जशा हे सपोर्ट नसता केला तर मी पुढं कसं जाऊ शकलो. म्हणजे जे काय केलं असेल ते करू शकलो असतो का, नसतं करू शकलो. तर मला आय वॉज व्हेरी लकी, म्हणजे मी खरंच खूप नशीबवान आहे की मला खूप चांगले कलिग मिळाले. आमच्या डिपार्टमेंटमध्ये खूप चांगले लोक आहेत. आता काय नाव घ्यायचं झालं घेणं म्हणजे सगळेच चांगले आहेत. त्याच्यामुळे काय आता तुम्ही पहा प्रत्यक्ष पाहिलं तर तुम्ही यू गो बाय डॉक्टर प्रीती लिवे, डॉक्टर कुरुडे, डॉक्टर तुषार, हे जे सगळे जे आहेत दाखवत अमृता किंवा इतर जे कोण आहेत डिपार्टमेंटमध्ये किंवा आपले जे हे असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, सगळे असिस्टंट प्रोफेसर्स आहेत किंवा रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, ते सगळे खूप चांगले लोक आहेत.
खूप चांगलं आहे. त्यांना फक्त एवढंच गरज आहे की त्यांना प्रॉपर एन्करेजमेंटची गरज आहे आणि एन्करेजमेंट हे खूप गरजेचं त्याच्यासाठी. एन्करेज करणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त काय होतं आपल्याकडे की थोडंसं फॅकल्टी क्रंच असल्या कारणानं आपल्याला वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करता येत नाही. त्याच्यासाठी फॅकल्टी असणं गरजेचं आहे. फॅकल्टी असायला हवी. फॅकल्टी असल्यानंतर मग तुम्हाला वेगळे डिपार्टमेंट्स किंवा स्पेशालिटीज डेव्हलप करता येतील. आणि एकदा तो त्या स्पेशालिटीजं डेव्हलप केल्या तर तुमचं नाव खरंच खूप मोठं होईल. सगळे लोक तुमच्याकडं नक्कीच परत यायचं, म्हणजे दे विल डेफिनेटली ड्रीम टू कम हिअर. अशा गोष्टी पाहिजेत. आता डॉक्टर हे इन्स्टिट्यूट आहे, डॉक्टर शिरोडकरांचे इन्स्टिट्यूट आहे. डॉक्टर शिरोडकर वॉज अ फर्स्ट पर्सन हू हॅज पुट इंडिया ऑन अ इंटरनॅशनल मॅप सर्जिकली. त्याच्यानंतर डॉक्टर पी डी पटवर्धन आले. म्हणजे असे कितीतरी चांगले सर्जन येऊन गेले. त्याच्यानंतर बंसीवाडिया होते. किती चांगले त्यांचे टेक्निक्स. आता डॉक्टर बंसीवाड्यांचे टेक्निक्स होते ते वर डायरेक्टली फ्रॉम डॉक्टर शिरोडकर. आणि त्या अशामुळं आता काही HOD आमच्याकडे मी ज्यावेळेला होतो रेसिडेंट डॉक्टरकडे, आमचे काही HOD होते. दे वर लाईक मदर्स. म्हणजे खरंच मदर्स. आणि अजून तुम्हाला आश्चर्य वाटेल, ॲट द एज ऑफ 92 डॉक्टर मिसेस के देशमुख, ॲट द एज ऑफ 92 त्यांना ज्यावेळेला समजतं की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा असं काही गोष्टी असेल, त्यावेळेला रात्री 10 वाजता तुम्हाला कॉल करून, आणि तुम्ही न सांगता दुसऱ्याकडून ज्यावेळेला समजतं की त्यांना तुम्हाला काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम आहेत, तर 10, 11, 12 वेळेसचा फोन करून तुमची चौकशी करतात, तुम्हाला गायडन्स देतात. तू हे कर, तू ते कर. हे ॲट 92. आणि ॲट 92 तुम्ही जर 10-12 म्हणजे एक 1.5 तास जर तुम्हाला बोलत असाल तुमच्या स्टुडंटशी आणि गाईड करत असाल, आणि ते पण तुम्ही न हे करता असाल, हे असे लोक होते आपल्याकडे. आणि तसे लोक आपल्याला पाहिजे. ह्युमन हार्ट आपल्याकडं एक जे आहे ना, ते ह्युमन हार्ट, ते तसंच पाहिजे आपल्याला. मला असे काही लोक मिळाले. त्याच्यामुळे मला दुसऱ्याला नाही वाटत. कारण ज्या वेळेला मी माझ्या सिनियर्सकडे बघतो त्यावेळेला असं वाटतं की अरे हे किती चांगले आहेत, आपण त्या मानानं काहीच नाही आहे, मग आपण पण काय चांगले होऊ नये. सर, आपल्या परिवाराचे योगदान. माझा परिवार आहे त्याच्यामुळेच मला पुढे हे मिळालं. काही जर असेल तरी माझ्या परिवारानं खूप, माझा भाऊ स्पेशली अगोदर, त्याचं ड्रीम होतं. म्हणजे ॲक्च्युली माझं जरी ड्रीम नसलं ना तरी त्याचं ड्रीम होतं की मी डॉक्टर व्हावं. दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणजे तसे देवाचे भक्त होते, दत्त गुरु भक्त होते. अनफॉर्च्युनेटली ही इज नॉट नाव, ही इज नो मोर. तर त्यांचं ते दररोज प्रार्थना हे करायची की माझ्याकडून काहीतरी चांगलं व्हावं, माझ्याकडून काहीतरी चांगलं व्हावं, ही दररोज त्यांची प्रार्थना असायची. तर तुमची फॅमिलीच्यामुळं खूप हे होतं, तुम्हाला मदत होते. सर, आपल्याला शिकवायची आवड या मागची काय भावना? आमचे टीचर्स होते ना, काय डॉक्टर O.P. कपूर होते. डॉक्टर O.P. कपूर विल स्टार्ट लेक्चर ॲट 9:30 अँड विल गो ऑन अँड ऑन इन द नाईट. मग अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही वेन यू हॅव टेकन अ जॉब, तर वाय नॉट टू ट्राय अँड डू बेस्ट. त्याच्यामुळे. आणि वन्स यू गो इन टीचिंग, एकदा तुम्ही जर टीचिंग करायला सुरुवात केली तर मग तुम्हाला त्याचे फायदे समजतात. तुमच्या स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी नाही, पण तुमच्या स्वतःसाठी काय फायदे होतात हे तुम्हाला समजतं. आणि त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट टीचिंगमध्ये खूप वाढतो. टीचिंग हा तुम्ही म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी करू शकता आणि त्याचा फायदा किती लोकांना होतो. इनफॅक्ट ॲक्च्युअली ज्यावेळेला आपण मेडिकल कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस ज्या गोष्टी तुम्ही करता त्या टीचिंग असतात. इफ आय टॉक टू द स्टुडंट्स, this is a teaching. If I talk to the relatives, that is a teaching. If I talk to the patient, that is a teaching. When I operate, that is a teaching. When I assist, that is a teaching. So everywhere, whatever you are doing in a medical college, they are teaching us. So त्याच्यामुळे teaching is very important. And एकदा तुम्ही जर त्याची सवय लावून घेतली तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो. इनफॅक्ट ॲक्च्युली माझ्याकडं आय वुड लव टू
शो यू सम ऑफ द हे आमच्याकडे माझे जे फीडबॅक फॉर्म्स आहेत ना स्टुडंटचे, ते फीडबॅक फॉर्म अजून आहेत माझ्याकडे, काय काय ठेवले मी. आय यूज टू टेक अ फीडबॅक फॉर्म ऑल द बॅचेस. ते बॅचेसचे काही बॅचेसचे फीडबॅक फॉर्म माझ्या त्यात ठेवले. त्याच्यानंतर मग ते वाचून सोडून द्यायला. तर ते फीडबॅक फॉर्म त्यांचे स्टुडंटचे रिॲक्शन काय आहेत त्याच्यावरून तुमचं एन्करेजमेंट किती वाढतं, खूप वाढतं. सर डिपार्टमेंटमधलं कोणतंही काम जर कोणी तयार नसेल तर तुम्ही घेता, जर एक्झामिनर कुठे नाही मिळाले तर आपण व्हॉलेंटिअर करता सर. मग तेच जॉब असतो HODचा. तुमचा जॉब काय असतो ॲज अ HOD, तुमचा जॉब काय आहे, ठीक आहे, फिलिंग द ब्लँक. सगळ्याच रुटीन गोष्टी आपण करत नाही, पण ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी जर HODने फिलअप नाही केलं तर ते HOD काय कामाचं. तुम्हाला कुठल्याही रेसिडेंट डॉक्टर्स किंवा कुठल्याही यांना काही मदत लागली आणि तुम्ही जर करू शकत असाल तर दॅट इज युअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी. सर्जरीमध्ये आपण परफेक्ट स्वतः तर आहात, पण आपले असिस्टंट स्टुडंट यांनी पण परफेक्ट ओपनिंग केली पाहिजे, अशी एक कर्मयोगी जी आपली भावना आहे यामागची आपल्यात कशी. मला खूप आवडतं ते. इनफॅक्ट ॲक्च्युली मला खूप आवडतं ते की माझे स्टुडंट जर माझ्यापेक्षा जर चांगले झाले ना तर दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. मला खूप आवडतं ते. तुम्ही म्हणतो ना ज्या वेळेला आपण ॲज अ वेन यू बिकम अ टीचर, तर एका स्टुडंटच्या बाबतीत त्याचे पेरेंट्स आणि त्याचे टीचर्स या दोघांनाच खूप आनंद होत असतो. तो जर प्रोग्रेस झाला तर त्या दोघांना खूप आनंद होत असतो. ते टीचर्स त्याच्या पेरेंट्सला खूप आनंद होतो आणि त्याच्या टीचर्सना पण खूप आनंद होतो. मे बी इट इज अ रिफ्लेक्टेड ग्लोरी, पण खूप आनंद होतो की तुमचे स्टुडंट ज्यावेळेस जातात त्याला हे आय नो हिम, ही इज माय स्टुडंट असं, तर त्यावेळेला खूप आनंद वाटतो. दॅट्स व्हेरी गुड. तो अनिल मिरचंदाने ज्यावेळेला माझ्या ज्यावेळेला म्हणतात की अरे ही बिकम अ सेलिब्रिटी, आय फील सो हॅपी, सो प्राऊड. सेम गणेश यांचे मोठे हॉस्पिटल्स वगैरे ज्यावेळेला असतात ते बनतात आणि ते वेन दे डू व्हेरी वेल इन अ प्रॅक्टिस किंवा सर्जरीज वगैरे, त्यावेळेला आय फील व्हेरी हॅपी अबाउट. सर एनी टेक होम मेसेज फॉर गायनेकोलॉजिस्ट टुडे. गायनेकोलॉजिस्ट टुडे आपल्या स्टुडंटसाठी तर एकच म्हणेन मी की कीप युअर हेड ऑन युअर शोल्डर्स. कारण का गायनॅकमध्ये किंवा कुठल्याही सर्जिकल ब्रांचमध्ये द नेक्स्ट मोमेंट यू विल बी ऑन अ ग्राउंड. जर तुम्ही जर ते ठेवले नाही तर यू विल बी ऑन अ ग्राउंड. सो ऑलवेज कीप युअर हेड ऑन युअर शोल्डर्स. Second thing is consider each patient as your first patient. Each patient is a first patient. Start doing what is must. Then do what is necessary. And then see what you are doing. You will be doing amazing things. Okay, and one important thing, always keep gratitude as your attitude. You will never fail in your life. You will never be disappointed. You will be never unhappy. Thank you, sir. Thank you. For the interview. Thank you, Dr.